हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ पुढचा सुरू करण्या अगोदर मी जो आपण परत गेलो तो बंदीपूर फॉरेस्ट रिझर्व टायगर रिझर्व फॉरेस्ट, तिथून आम्ही त्याच रस्त्याने चाललेलो आहे. आणि आज कोणकोणते प्राणी दिसतात ते बघू आपण. तर म्हटलं चला त्या रोडचाच हा व्हिडिओ काढते. तर आम्ही आता मध्ये गेलेलो आहे आणि हा चेक नाका आहे इथे. आणि इथे रिझर्व फॉरेस्ट सुरू होतं बंदीपूर. तर इथे वेगवेगळे प्राणी आहे, जास्त करून वाघ आहे, हरणं आहे भरपूर, नंतर एलिफंट्स आहे. तर मुलांना आम्ही त्याच रस्त्याने आज नेलं, म्हटलं आज दिसतील प्राणी वेगवेगळे काही. तर आता वाजले 8 आणि आम्ही निघालेलो आहे. मस्त चहा वगैरे घेतला आणि बघू शकता रस्त्यातच आपल्याला हरणं दिसलेले आहे. आणि हरणं इतके प्रचंड आहेत ना बापरे. तर तुम्हाला अशी रस्त्यावर दिसतील हरणं आणि बघू शकता कशी बघता ते. तर खूप मजा येते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू. एवढा रस्त्याचा एकदम छोटासा व्हिडिओ आहे, नक्की बघा. तर हे आहे बंदीपूर फॉरेस्ट टायगर रिझर्व फॉरेस्ट. खूप मस्त आहे आणि इतकं छान आहे बघायला. प्राणी दिसतात छान, वातावरण छान आहे, थंड आहे, ऊन पण आहे पण थंड आहे, इतकं सुंदर वाटतं ना. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. आणि पुढचा व्लॉग येतोच आहे आपला लवकर. तर पुढचा व्लॉग पण आपण कूर्ग वगैरे करणार आहे, तर ते दिसेलच तुम्हाला. आणि इथे बघू शकता हरणांचा कळप मस्त चाललेला आहे आणि छान रस्त्यावरच हरणं दिसतात आपल्याला, खूप मजा येते. आणि इथे आहे वेलकम टू बंदीपुरा, इथून सुरू होतं. तर तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला मधुमलाई फॉरेस्ट तिथे सुरू होतं. तिथे पण भरपूर सारे प्राणी दिसतात. तर खूपच छान. इथून गाडी हळू चालवायची असते, 20च्या स्पीडने चालवायची असते. आणि बघू शकता हत्ती पण दिसलेला आहे, तो पण दातांवाला. तर तुम्ही बघितलं आहे का कधी दात असताना हत्ती? तर खूपच छान वाटतं, मुलांना खूप मजा येत होती म्हणून आम्ही डबल या रस्त्याने आलो आणि मुलांचा आवाज ऐकत. हे बघ किती मोर आहे हे झाडावर. बस का? हे बघ, बापरे किती आहे. हे मोर, तेव्हा ते समोर हे बघ इथे मोर बघ. दोन्ही पण काढ, हरण आणि हा बापरे. आणि इथे मोर आहे. Continue on National Highway 181 for 8 kilometers. पुढचा मधुमलाई. आता हे बंदीपूर संपलं इथपर्यंत. आता इथून गोव्याला एक दिसत होतं, किती आनंद झाला. एकच हरण दिसणार तरी किती इथे किती हरण मधुमलाई. आणि हे बघ इथेच आहे सुरुवात हरणांची. आणि हे आहे आपलं मधुमलाईचं कर्नाटक बॉर्डर संपली का? तमिळनाडू सुरू झाली ना आता बॉर्डर. अगेन कर्नाटका म्हणता येते आपल्याला. पण येऊ आम्ही परत. डॅडी मिस यू राहील सफारी करायला. मला माहित राहिलं